गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। आज सकाळी सकाळी आंघोळ विंघोळ करून बाहेर आलो होतो। बाहेर लगेच धन्नो काढले, धन्नो काढल्याच्या नंतर लगेच मला सम्यक भेटला होता। सम्यक आला होता पुण्यावरनं। मग सम्यक म्हणू लागला, चाचू म्हणी मला चला म्हणी ज्यूस पाजायला। म्हणला जाय, म्हणलं सम्यक जाय, म्हणलं तो ड्रेस घालून ये, आपण लगेच जाऊत म्हणलं। मग सम्यक गेला टुणू ड्रेस घातला आणि मग सम्यकला घेतला। मग सरळ निघालो बाबा ज्यूसच्या दुकानावर। म्हणलं जाऊ दे आता सम्यकला आहे ना ज्यूस पाजाव, कारण की सम्यक खूप दिवसाच्या नंतर आहे ना पुण्यावरून आला होता। मग गाडीवर निघालो बाबा आपण सरळ ज्यूसच्या दुकानावर। ऊन तर लय होतं, कारण की ऊन एवढं लागायले ना हिंगोलीमध्ये, लयच लागायले काय सांगू। मग एवढ्यात आलो बाबा महाराष्ट्र ज्यूस सेंटरवर। मग तिथं आल्याच्या नंतर सम्यकला म्हणलं उतर सम्यक आता चल गाडीवरून। मग सम्यक उतरला। सम्यकला उतरल्याच्या नंतर मग सरळ नेलं ज्यूसच्या दुकानामध्ये। मग नंतर सम्यकसाठी आहे ना ज्यूस मागवला। मग सम्यक असा थांबलेलाच होता। मग सम्यक म्हणला चाचू मला आहे ना आणखीन आहे ना फ्रुटी पण पाहिजे। म्हणलं थांब पहिले ज्यूस पी, नंतर आपण मग फ्रुटी पण घेऊ। मग सम्यकनं ज्यूस पिला, ज्यूस सम्यकनं पण पिला, नंतर मग मी पण पिला। दोघांचं आमचं ज्यूस पिणं झाल्याच्या नंतर आपण सरळ निघलो बाबा घरी। मग घरी आल्याच्या नंतर मी डायरेक्ट झोपलो। झोपल्याच्या नंतर पाहायलो तर मग सायंकाळी बाबा पाणी आलं। मग पाणी आलं म्हणून ना एवढ्या अर्जंटमध्ये बाहेर निघलो ना बाबा, कारण की पहिलेच आहे ना 15 दिवसाच्या नंतर आमच्या इकडे पाणी यायले। आणि मग पाणी यायले म्हणलं 15 दिवसाच्या नंतर म्हणल्यावर बाबा आपल्याला पाणी भरावंच लागते ना। आणि घरी कोणीच नव्हतं, मी एकटाच होतो, कारण की डॅडी गेलेले होते माझे न जालन्याला। मग जालन्याला गेले म्हणल्यावर मला एकट्यालाच पाणी भरावं लागलं। मग इकडच्या तिकडचे सगळे पाईप लावल्याच्या नंतर मोटर लावली, नंतर मग पाणी चालू केलं बघा। चालू केल्याच्या नंतर मग सरळ टाकीमध्ये टाकलं पाणी वगैरे भरलो। नंतर सायंकाळी बाहेर आल्याच्या नंतर एवढा चिल्लर पार्टीने गरबा केला काय सांगू तुम्हाला। चिल्लर पार्टी याच्यासाठी मला अडवलं की बाबा त्यांचे ना गेम घ्यायचे होते। मग लहान लेकरायचे ना जे जयंतीनिमित्त आहे ना गेम घ्यायचे होते। मग सगळी चिल्लर पार्टी आहे ना माझ्या गाडी समोरच आली। मग म्हणालो थांबा रे, म्हणलं मला दुसरे काम आहे तर जाऊ द्या। तर चिल्लर पार्टी काय ऐकच नाही गेली ती बाबा। चिल्लर पार्टी म्हणली डायरेक्ट आता आणि तुमची गाडीच फोडतो मी आज, जर तुम्ही ना गेम वगैरे घेतले नाही की। अरे बाप म्हणलं आता काय करावं रे भाई, काय करावं काहीच कळलं गेलं। तर मग नंतर म्हणलं चला जाऊ द्या, म्हणलं आता तुम्हाला जर गेम घ्यायचे ना म्हणलं चला, म्हणलं पोरो चला सगळेजण आपण जाऊ आणि गेम घेऊ। काय घ्यायचं आगाऊ कालट ही आगाऊ ही या सगळ्या पोराला आहे ना नंतर हॉलमध्ये घेऊन गेलो। हॉलमध्ये आहे ना नंतर डीकेला म्हणलो डीके काढ रे बाबा, म्हणलं आता चाबी कुलूप वगैरे काढ म्हणलं सगळं। म्हणलं मग तेवढ्यात आला बाबा विनोद, यांनाच सगळ्याला सांगितलं होतं, यानं सगळ्याला चढवलं होतं लहान लेकराला। ते म्हणून चाचू आली की म्हणे त्याची आहे ना गाडीच फोडा। मग नंतर बाबा यायचं सगळ्यांचा आहे ना लिंबू चमचा गेम घेतला मी, सगळ्या पोरांचा छोटे लहान लेकरं सगळेजण। मग सगळ्यांनी गेम खेळला, नंतर जिंकले। चला तर मग मी इथं ब्लॉग संपवतो, तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो। चला बाय बाय।